ऑरेंज सिटी की मर्डर सिटी? क्षुल्लक वाद, जुने वैमनस्य आणि थेट गळे चिरणारे हत्याकांड. नागपुरात अवघ्या 5 महिन्यात 37 खून. शहराला हादरवून सोडणाऱ्या गुन्हेगारीचा हा खळबळजनक रिपोर्ट. ऑरेंज सिटी म्हणजेच संत्र्यांची नगरी म्हणून ओळखलं जाणारं आपलं नागपूर शहर आज एका वेगळ्याच आणि अत्यंत भयानक ओळखीकडे सरकत चाललंय का, हा प्रश्न आज प्रत्येक नागपूरकराच्या मनात निर्माण झालाय. कारण गेल्या काही काळातील परिस्थिती पाहता नागपूर हे ऑरेंज सिटी न राहता क्राईम सिटी किंवा मर्डर सिटी बनत चाललंय की काय, अशी भीती वाटू लागली आहे. आज शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की रस्त्यावरून चालताना कोणाची चूक नसली तरी वाट टाळण्यासाठी माणूस सॉरी म्हणून गुपचूप पुढे निघून जाणं पसंत करतो. कारण कोण केव्हा कोणत्या किरकोळ कारणावरून कोणाचा जीव घेईल याचा अजिबात नेम राहिलेला नाही. सामान्य नागरिक आज प्रचंड भीतीच्या छायेखाली जगत आहे. गेल्या अवघ्या काही दिवसात नागपुरात किरकोळ वाद, जुने वैमनस्य आणि कौटुंबिक कलहातून झालेल्या अनेक थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. याच गंभीर परिस्थितीवर आणि नागपुरात घडलेल्या प्रमुख हत्याकांडांवर टाकलेला हा एक सविस्तर आणि डोळ्यात अंजन घालणारा विशेष रिपोर्ट. नागपूर पोलीस दलाची गुन्हेगारी विरुद्धची मोहीम सुरू असतानाच अधिकृत आकडेवारीतून एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलंय. वर्ष 2026च्या पहिल्या 5 महिन्यातच नागपूर शहरात तब्बल 37 हत्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच शहरात दरमहा सरासरी 7 ते 8 खून होत आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या म्हणजेच NCRBच्या अहवालानुसार नागपूर हे देशातील सर्वाधिक गुन्हेगारी प्रवण महानगरांपैकी एक ठरत आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या 37 हत्यांपैकी तब्बल 38% हत्या या केवळ रोड रेज, किरकोळ वाद, अहंकाराची लढाई किंवा रस्त्यावरील साध्या धक्काबुक्की सारख्या अगदी क्षुल्लक कारणांवरून झाल्या आहेत. तर 30% हत्यांमागे कौटुंबिक कलह, अनैतिक संबंध आणि संशयाचे भूत कारणीभूत आहे. म्हणजेच 68% गुन्हे हे कोणत्याही सराईत गुन्हेगारांनी केलेले नसून राग अनावर झालेल्या सामान्य नागरिकांकडून घडले आहे. तापलेल्या पाऱ्यासोबतच नागपूरकरांचा रागही अनावर होत असून शहरात शस्त्रांची सुलभ उपलब्धता आणि कमकुवत सामाजिक बंध यामुळे ही परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला घडलेल्या काही घटनांनी तर कायद्याच्या चिंधड्या उडवल्या आहेत. यातली पहिली थरारक घटना 29 जून 2026 रोजी अंबाझरी आणि गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध फुटाळा तलाव परिसरात घडली. नागपूरचे नवनवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या काही तासांतच गुन्हेगारांनी पोलिसांना थेट आव्हान दिले. फुटाळा तलावाजवळील मक्याच्या कणसाच्या स्टॉलवर केवळ किरकोळ शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे याने त्याचा भाऊ आणि कुख्यात गुंड जंगली पांडे व इतर साथीदारांना बोलावून घेतले. या टोळक्याने असद उर्फ अमन खान आणि मयूर जाधव यांच्यावर चाकू आणि तलवारीने सपासप वार केले. अमन खान हा कुख्यात गुन्हेगार शेखूचा भाचा होता, ज्याचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय, तर मयूर गंभीर जखमी झाला. वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा झालेल्या या हत्येमुळे शहरात गँगवॉर भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र गिट्टी खदान पोलीस आणि गुन्हे शाखेने तत्परता दाखवत तांत्रिक देखरेख आणि खबऱ्यांच्या मदतीने मुख्य आरोपी लाला पांडे, जंगली पांडे, दीपक गुप्ता यांच्यासह 4 अल्पवयीन मुलांना तत्काळ ताब्यात घेतले. फुटाळा हत्याकांडाची शाई वाळते ना वाळते तोच 3 जुलैच्या रात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराची सिने स्टाईल हत्या झाली आहे. गणेश बोरकर हा कुख्यात गुन्हेगार, ज्याच्यावर खून आणि मारामारीचे 17 गंभीर गुन्हे दाखल होते. तो रात्री 8:30च्या सुमारास घराजवळ उभा असताना तिथे 4 मुखवटाधारी हल्लेखोरांनी त्याला गाठले. मारेकऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या आधी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला अंधात ढकलले. जीव वाचवण्यासाठी गणेश गल्लीबोळातून पळत सुटला, पण हल्लेखोरांनी पाठलाग करून अनेक लोकांसमोर त्याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडलेली सुपारी किलिंग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी गणेशची दुसरी पत्नी मनीषा बोरकर हिला ताब्यात घेतलंय, कारण गणेशने काही काळापूर्वी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता आणि ती दारू तस्करीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. शहरातील गुन्हेगारी केवळ रस्त्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर कौटुंबिक कलहानेही हिंसक वळण घेतलंय. कामठी परिसरात 2 वेगवेगळ्या महिलांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. जुनी कामठी येथील हिरणवार गल्लीत मंजू राजकुमार पारसे या महिलेची तिच्याच पतीने चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मद्यपी पतीसोबत सुरू असलेल्या वादामुळे या घटनेच्या अवघ्या 1 दिवस आधीच दोघांचा न्यायालयातून अधिकृत घटस्फोट झाला होता. घटस्फोटाचा निकाल लागताच संतापलेल्या पतीने मंजूच्या छातीवर वार करून तिचा जीव घेतला आणि तो फरार झाला.
अशीच दुसरी घटना न्यू कामठी हद्दीतील अजनी गाव रस्त्यावर घडली, जिथे 36 वर्षीय भाग्यश्री विनोद रजक हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडलाय. तिचा लिव्ह इन पार्टनर राजेश कोटरुंगे याने संशयातून झालेल्या वादात तिची धारदार शस्त्राने हत्या केली आहे आणि पळ काढला आहे. याशिवाय 22 जून रोजी लकडगंज मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रॅक जवळ रमू उर्फ अब्दुल रहमान या युवकाचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला होता. गुन्हे शाखा युनिट 3 आणि लकडगंज पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास करून राहुल उईके, परमेश्वर पटेल आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. चोरीच्या 4 लाख रुपयांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले. तर 10 जून रोजी सक्करदरा परिसरातील बुधवार बाजारात केवळ फळ विक्रीच्या किरकोळ कारणावरून आदित्य उर्फ सोनू भोंडवे आणि आदित्य राहुलकर या 2 तरुणांची दगडाने ठेचून आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या सर्व घटना हेच दर्शवतात की नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेला गुन्हेगारांनी पुरते वेठीस धरले आहे. पोलीस जरी 24 ते 36 तासात आरोपींना पकडत असले तरी अचानक उद्भवणाऱ्या रागावर नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती रोखणे हे पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान बनले आहे. या सर्व घटना पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ज्या शहराला आपण शांत आणि सुरक्षित समजत होतो तिथे आज किरकोळ वादातून थेट गळे चिरले जात आहेत. डोळ्यात मिरची पावडर टाकून खून केले जात आहे. पोलिसांची तत्परता आणि नाईट पेट्रोलिंग कौतुकास्पद नक्कीच आहे, पण जोपर्यंत आपल्या समाजातील राग, चिडचिड आणि कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती संपत नाही तोपर्यंत नागपूरला या मर्डर सिटीच्या कलंकातून बाहेर काढणं कठीण होईल. रस्त्यावर चालताना संयम बाळगा, वाट टाळा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा, कारण आज नागपुरात कोणाचा राग कोणाचा बळी घेईल हे सांगणं कठीण झालंय. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.